कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सातबारा प्रश्नी राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, बैलगाडी ट्रॅक्टरसह राज्यभरातील हजारो शेतकरी सामील. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन, कर्जबाजारीपणामुळे वाढत असलेल्या आत्महत्या आणि निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करणार असल्याचे सरकारने दिलेले आश्वासन आदी विषयांवर सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीच्या शरद पवार नेतृत्वाखाली नाशकात शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. या प्रसंगी जिल्हाभरातील शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झाले. मोर्चा हुतात्मा अनंत कांधेरे मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला शरद पवार यांनी संबोधित केले. शरद पवार म्हणाले की राज्यातील शेतकरी कर्जात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सत्ताधारी सत्तेत मशगूल आहेत. देवाभाऊंनी छत्रपतींचे दर्शन घेताना जाहिराती छापल्या. त्या छत्रपतींनी स्वराज्यात दुष्काळ पडला असता धान्याची कोठारे खुली केली. स्वराज्यातील जनतेला आश्वस्त केले. देवाभाऊंनीही छत्रपतींचा आदर्श घेत शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि कर्जमाफी द्यावी. आम्ही सत्तेत असताना 10 दिवसात 70,000 कोटींचे कर्ज माफ केले होते. देशाच्या आजूबाजूला काय घडत आहे ते बघा, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. सर, आज स्वतः पवार साहेब आणि पूर्ण राष्ट्रवादी मंडळात नाशिक निवडलेला आहे. नेमकं काय प्रमुख मागण्या असतील, ग्राउंडवर काय स्थिती दिसते? हे बघा, अतिवृष्टी, मी तर म्हणेल ढगफुटी, हे प्रमाण नाशिक असेल किंवा मराठवाडा असेल खूप मोठ्या पद्धतीने, आणि सततचा पाऊस हे पण चालू आहे. याचे परिणाम काय काय झालेत तर याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ओल्या दुष्काळाचे काय काय महत्व आहे की ताबडतोबीनं त्याचे ओला दुष्काळ याचे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात शासनाच्या, स्थायी आदेश, त्याप्रमाणे काम सुरू झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिक्षणाची फीज माफ झाली पाहिजे, शेतसारा माफ झाला पाहिजे, हे पण महत्वाचं. कर्जमाफी सध्याच्या महायुती सरकारने एक असं ठरवलं होतं की आमचं सरकार येऊ दे, आम्ही कर्जमाफी देऊ. आता हा राईट टाइम आहे. ते म्हणतात आम्ही कधीतरी देऊ 5 वर्षात, असं नाही चालणार. सध्याचा पावसाळा आणि नुकसान झालंय, राईट टाइम आहे की कर्जमाफी दिली पाहिजे. नंबर 3, जे हमी भाव बोलले गेले की आम्ही कापसाला, केळीला, तुरीला, जे काही खरीपचे पिकं आहेत त्याला आम्ही चांगले भाव देऊ. आज कुठेही भाव नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा विमा, हा जो विमा प्रकार आहे हा त्यांनी 1 रुपयाचा जो विमा होता तो पण बंद केला. त्यातले अनेक रायडर्स जे काही होते शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी ते पण चेंज केलेले आहेत, बदललेले आहेत. आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाही. अनुदान मिळायला पाहिजे, नुकसान भरपाई ताबडतोबीनं. आणि या सगळ्यात महत्वाची काय असेल तर ताबडतोबीनं पंचनामे सुरू झाले पाहिजे. आज पंचनामे सुरू होत नाहीयेत. पंचनामे कसे केले जात आहेत की ज्याचं अगदीच पाणी साठलेलं आहे तेवढ्या पुरतच. अहो, माझं म्हणणं आहे, एखाद्या शेतात, एखाद्या गावात, एखाद्या शिवारात जर भरपूर पाऊस पडलाय, ढगफुटी झाली, तर तुम्ही एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात पाणी साठले तेवढ्याच एरिया पुरता तो पंचनामा करा, तेवढ्यांचंच नुकसान भरपाई देण्याचा विचार करत असाल तर हा सरासर अन्याय आहे. आणि त्यामुळे सरसकट पंचनामे करा, सरसकट नुकसान भरपाई द्या, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. स्त्रियांचा महत्वाचा प्रश्न आहे तो लाडकी बहीण योजना असो किंवा वाढती गुन्हेगारी असो, शहराचा प्रश्न त्याच्यावर. हे बघा, लाडक्या बहिणीच्या संदर्भाने लाखो महिलांचं यादीतले नाव कमी केले, कारण काढले. पण मला वाटतं की फार मोठा अन्याय महिलांवर केलाय. स्वतःच जे काही आता साध्य झालंय, जे ज्या इच्छेसाठी केलं होतं ते साध्य झालं, त्यामुळे आता लाडक्या बहिणीला सरकार विसरलं असं आमच्या सरकारचं मत आहे. आणि या अन्याय झालेल्या बहिणी नक्कीच रस्त्यावर उतरल्याशिवाय त्याच्यानंतर ट्रॅक्टर काय नियोजन आहे आणि इथं काय बनणार? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरताचा आक्रोश मोर्चा आहे. आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून सुटले गेलेले नाहीत. आणि त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याकरता स्वतः पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा निघतोय. मला विश्वास आहे की सरकार ह्या मोर्चाची दखल घेऊन ज्या मागण्या आम्ही आता ह्या मोर्चामध्ये करणार आहोत, जे निवेदन देणार आहोत, त्याची प्रत सरकारकडे जाईलच. त्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. ठीक आहे, लोकशाहीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही आता हा मोर्चा पक्षाच्या माध्यमातून काढलेला आहे. सरकारसमोर मागणी करणं हे आता विरोधी पक्षातल्या लोकांचं काम आहे आणि त्याप्रमाणे आजची ही मागणी आहे.
का वाटतं शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, कांद्याचा विषय आहे, द्राक्षाचा विषय आहे, कुठेतरी सरकार कुठं कमी पडते नेमकं तुम्ही काय सांगा? नाही, शेतकऱ्याच्या अडचणीला कोणीच मदत करत नाही म्हणून तर हा मोर्चा काढायची वेळ आली. मग कांद्याचा प्रश्न आहे, डाळिंबाचा प्रश्न आहे, हमी भावाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या बाबतीत असे बरेच प्रश्न आहेत. आता ज्या चर्चा होईल त्याप्रमाणे मागणी देऊ. आज पवार साहब मैदान में आ रहे हैं, नहीं, हर वक्त अगर आप देखो जब भी महाराष्ट्र के लोग प्रॉब्लम में आते हैं, अड़चन में आते हैं, तब पवार साहब ही उनको सपोर्ट करने के लिए उनके लिए लड़ने के लिए आगे आते हैं। आज अगर आप देखो किसानों की परिस्थिति बहुत डिफिकल्ट है, बहुत अड़चनी है और पवार साहब खुद यहाँ पे रास्ते पे उतर के इस आंदोलन में, इस आक्रोश मोर्चा में सहभाग ले रहे हैं। किसानों की बहुत सारी मांगनियां हैं जिसमें कर्ज माफी है, जहाँ पे इलेक्शन के वक्त इस सरकार ने वहाँ पे बोला था, आश्वासन दिया था कि हम कर्ज माफी करेंगे, लाड़की बहना उनको 2100 रुपए करेंगे, भावांतर योजना लाएंगे, इंश्योरेंस में कुछ अच्छे बदल लाएंगे, लेकिन वैसे कुछ हुआ नहीं। रोजगार के बारे में यहाँ पे बहुत खराब परिस्थिति है महाराष्ट्र में। तो ये सब विषय लेके हम पवार साहब के मार्गदर्शन में आज नासिक में यहाँ पे आक्रोश मोर्चा निकाला। लेकिन ये जो मोर्चा है जो भी 50-60 हजार लोगों का होगा, अगले टाइम जहाँ पे भी मोर्चा होगा इसका डबल होगा। अभी लोग खुद के विषय के लिए, खुद की मांगनी के लिए अभी रास्ता पे उतरना चालू कर दिए। शुरुआत नासिक से हो रही है। पार्टी है वो कह रही है कि इलेक्शन देख के ये सब मोर्चा और प्रोटेस्ट किया था। कौन जो प्रवक्ता को बोलो तो क्या सो रहा था क्या जब इलेक्शन की बात हो रही थी? जब विधानसभा का इलेक्शन हुआ था तेरे नेता ने तो बोला था ना कि हम ये देंगे, कर्ज माफी देंगे। अभी साल हो गया तो क्या सो रहे हैं क्या? अभी ये टीवी पे बात करना बंद करो, रास्ते पे आ जाओ। अभी जो नुकसान हुआ है किसानों का, जहाँ पे अगर आप देखो बारिश हो रहा है वहाँ पे नुकसान, कौन मंत्री वहाँ पे आया है? आप एसी में बैठे बैठे बहुत बड़ी बड़ी बातें करते हो। इलेक्शन के वक्त इन सबको आपने शब्द दिया था, जो शब्द आपने पूरा नहीं किया अभी आपको पूरा करना ही पड़ेगा। ऐसे हम सबकी मांग रहे हैं। अलग से सवाल है, आज 24 मई जो है उसमें बारिश का असर दिख रहा है पूरी मराठवाड़ा में बहुत बड़ा अड़चन हुआ है, विदर्भ में बहुत अड़चन है, खानदेश में है, अहिल्यानगर में है और इस समय पे जो अड़चन है हमारे अध्यक्ष वो विषय लेके जा रहे हैं, पवार साहब विषय लेके जा रहे हैं। अभी आज भी हम बोल रहे हैं कि बहुत बड़ा नुकसान हुआ है। अभी उस स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।